Okay, so welcome to the Spoken English Academy. So we have to gather to the virtual class because आपण आज बघणार आहोत आणि स्वागत आहे सनशाईन स्पोकन इंग्लिश अकॅडमी मध्ये. तर सर्वांनी लक्षात घ्यावं की आजचा जो टॉपिक आहे, कालचा जो उरलेला भाग होता, काल यू झालेला होता आणि आपण सब्जेक्ट बघत होतो, बरोबर आहे. आणि सब्जेक्ट मध्ये काय दिलेलं होतं, जास्तीत जास्त पहिला जो सब्जेक्ट होता कोणता होता, आय, ठीक आहे. आणि दुसरा जो सब्जेक्ट होता तो यू. आता ठीक आहे, आता आय मध्ये तर तुम्हाला समजलं, यू मध्ये पण समजलं. आपण कंटिन्यू करू दुसऱ्या सब्जेक्टला, ठीक आहे. तर याच्यामध्ये जास्तीत जास्त आता सब्जेक्ट, बरोबर आहे. सब्जेक्ट आपली हेडिंग आहे, हे आपण परिपूर्ण सब्जेक्ट समजले का. आपली टेक्निक कोणती होती, टेक्निक कोणती आपली, जर कोणाला जर कोणताही व्यक्ती जर प्रश्न विचारते की इंग्लिश ग्रामर मधले सब्जेक्ट्स किती आहेत, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, ते तर तुम्ही सांगून द्याल. पण इमिडिएटली एका सेकंदात जर आपल्याला तेवढा वेळ नसतो, तर कोणाला आठवतं, तशा वेळेस मला आठवतं की हरीश सरांनी काय सांगितलं होतं की हरीश सर याची टेक्निक कोणती होती की आयु देवी यशस सिंग, ठीक आहे. हा आयु देवी यशस सिंग, ठीक आहे. आयु देवी यशस सिंग, आयु देवी यशस सिंग सर्वांना माहित झालेलं आहे. आयु देवी यशस सिंग म्हणजे का, ठीक आहे. आता आयु देवी यशस सिंग म्हणजे का, हे तुमचं आयु देवी यशस सिंग सर आय यू दे, अजून एकदा रिपीट केलं मी, आयु दे, समजत आहे, बरोबर आहे. आयु दे, वी, ही, शी, बरोबर आहे. आयु देवी यशस सिंग, ही, शी आणि इट. एखाद्या व्यक्तीचं नाव रामा, राहुल वगैरे, बरोबर आहे. आणि याचं जर इंटेन्शन का आपल्याला हे जे टेक्निक आहे, टेक्निक वाईजच उत्तर सांगावं लागेल आपल्याला, बरोबर आहे. सरळ हे टेक्निक सांगून द्यायची. आयु देवी यशस सिंग म्हणजे का, पण यू कॅन एक्सप्लेन युअर टेक्निक्स टू एव्हरीवन, बरोबर आहे. आणि कोणता सब्जेक्ट झालेला होता, आय झालेला होता, यू झालेला होता, युचा अजून यू झालेला होता, तो अलग होता यू आणि एक्झाम्पल द्यायचा राहिलेला होता, बरोबर आहे. तर आपण आता यूचा एक्झाम्पल बघू ना, आपल्या पिरियडला सुरुवात करू छान प्रकारे, ठीक आहे. तर आता जो यूचा जो होता, यूचा जसा एक्झाम्पल आहे, यूचा दिलेला होता का एक्झाम्पल, हा, आणि त्याच्यामध्ये एक्झाम्पल आपण लिहून घ्या, ठीक आहे. आता एक्झाम्पल आहे, एखादी कसं एक्झाम्पल की यू, ठीक आहे. आपण यू म्हटले होता की यू जो सब्जेक्ट आहे वापरताना कसा असतो बेटा, प्लुरल असतो. आणि नेचर मध्ये सांगताना कसा असतो, सिंग्युलर. एक नेचर मध्ये यू जो आहे त्याचा मिनिंग पहा, यू म्हणजे तू, सांगताना नेचर मध्ये सिंग्युलर. आणि यू जो आहे ऑलवेज कसा असतो, प्लुरल, बरोबर आहे. आणि दुसरा जो यू आहे त्याचा मिनिंग कसा असतो, प्लुरल आहे, बरोबर आहे. यू म्हणजे तुम्ही, बरोबर आहे. यू म्हणजे काय होत आहे, तुम्ही, बरोबर आहे. तर यू म्हणजे तुम्ही हा जो नेचर मध्ये सिंग्युलर आहे की प्लुरल आहे, हा दुसरा वाला प्लुरल. कारण तुम्ही म्हणजे तू, तुझ्यापेक्षा जास्त, म्हणजे आपण आपल्यापेक्षा एखाद्या व्यक्तीपेक्षा जर जास्त पर्सनेज असतील तर त्यावेळेस तो तुम्ही होते, तो तू म्हणजे तुम्ही जो म्हणतो आपण यू वाला, तर तो प्लुरल आहे की सिंग्युलर आहे, प्लुरल आहे त्याचा, बरोबर आहे. आणि याचा सेंटेन्स काय होईल, यू आर our students, you are, असं होईल, बरोबर आहे. You are a student, you are a student of Sunshine Tuition Classes, Sunshine Tuition Classes, बरोबर आहे. आता काही जणांना ट्युशनची स्पेलिंग लिहिताना कधी कधी का लिहितात माहित आहे का, तुम्हाला सांगतो. ट्युशनची स्पेलिंग TUTION लिहून टाकतात, विषय खतम. ट्युशन नाही, रॉंग आहे, ग्रॅमॅटिकली रॉंग आहे. पण TUITION हेच करेक्ट राहील. हे राहील का, नाही. मग यू आपला यू आर अ स्टुडंट म्हणजे आर कसा आहे, प्लुरल. आर कसा आहे, प्लुरल. आणि सब्जेक्ट कसा आहे, प्लुरल, बरोबर आहे. सब्जेक्ट कसा बेटा, प्लुरल. आता सब्जेक्ट जसा प्लुरल आहे तर येणारा त्याचा वर्ब कसा आहे, प्लुरल. म्हणून हा जो यू आहे वापरताना ऑलवेज कसा असतो, प्लुरल, बरोबर आहे. लिहून घ्या.
झालं? ओके, तर आपण लिहिलं यू आर अ स्टुडंट ऑफ सायन्स अँड ट्युशन क्लासेस. ओके, तर कम्फर्टेबल आहे सेंटेन्स? हा, तर चला दुसऱ्या आपण सब्जेक्ट कडे वळूया. सो अगेन कंटिन्यू टू नेक्स्ट सब्जेक्ट. विच इज नेक्स्ट सब्जेक्ट? डे. नाइस. ओके, आता दुसरा जो सब्जेक्ट आहे तिसरा, नंबर 3 टाकला आपण. याच्यामध्ये कोणता जो तिसरा सब्जेक्ट आहे दे. बरोबर आहे. दे म्हणजे मराठीत होते ते. बरोबर आहे. दे म्हणजे ते. बरोबर आहे. दे म्हणजे काय होते? ते. बरोबर आहे. आता दे म्हणजे ते, याचा नेचर मध्ये का असेल? याचा नेचर मध्ये दे कसा असेल? सांगताना कसा असेल दे? आता विचार करा, मी सांगतो. तुम्हाला माहित आहे का? नाही माहित ना, तुम्हाला माहितच नाही आहे. जेव्हा का होईल तेव्हा, जेव्हा मी तुम्हाला सांगेन तेव्हा का होईल तुम्हाला परिपूर्ण माहित होईल. बरोबर आहे. आता काय होते? दे म्हणजे ते म्हणल्यावर होऊन जाते ते. आता तसं तर या सब्जेक्ट मध्ये इट म्हणजे ते होते. फारसे लोक चुकी करतात. का दे म्हणजे ते होते आणि इट म्हणजे ते होते. या तेले समान सिमिलर असल्यामुळे काय होतं? इटही लावून टाकणार, कधी कधी दे लावून टाकतात. अरे भाऊ तसा नाही हो. इकडे बघा की दे म्हणजे ते हा अलग आहे आणि हा इट म्हणजे तो का अलग आहे. आता मी सांगतो याच्यामध्ये दे म्हणजे ते हा कसा होते की एखाद्या व्यक्ती पेक्षा एखादी पर्सन जास्त आहेत. बरोबर आहे. मग असे आपण यूचा विचार केला. यू म्हणजे आता यू म्हणजे तू. बरोबर आहे. यू म्हणजे तू आहेस ना, तर तुझ्यापेक्षा एखादी पर्सन जर जास्त आहे म्हणजे त्यावेळेस काय होईल? तुमच्यापेक्षा अजून एक माग आहे पर्सन, म्हणजे एकापेक्षा जर जास्त, त्याला आपण काय म्हणू शकतो? दे. एका व्यक्तीपेक्षा जास्त येणारे अजून जर व्यक्ती असतील तर त्याला आपण दे हा सब्जेक्ट वापरू शकतो. बरोबर आहे. दे, समजा मी एखाद्या प्रोग्राम मध्ये गेला आणि त्या प्रोग्राम मध्ये जे लोक होते माझ्या मागचे, मी त्यांना काय म्हणेल? ते. म्हणजे दे वेअर अटेंडिंग देअर प्रोग्राम्स. ओके, दे वेअर अटेंडिंग देअर प्रोग्राम्स. ओके, म्हणजे काय झालं? ते का करत होते? प्रोग्राम्स त्यांचे अटेंड करत होते. म्हणजे ते म्हणजे कोण? एकापेक्षा जास्त येणारे व्यक्ती. म्हणजे नेचर मध्ये दे कसं आहे? सिंग्युलर आहे का प्लुरल आहे? प्लुरल. प्लुरल म्हणजे काय होतं बेटा? अनेक वचन म्हणजे प्लुरल. आता सांगायचं तर आहे, काल लिहून दिलेलं होतं, पण ठीक आहे. याच्यामध्ये प्लुरल म्हणजे अनेक वचन. प्लुरल म्हणजे काय होते? प्लुरल म्हणजे अनेक वचन. ठीक आहे. प्लुरल म्हणजे काय होते? अनेक वचन. ठीक आहे. आता विषय झाला दे हा नेचर मध्ये नॅचरली टेलिंग करताना, सांगताना नेचर मध्ये कसं आहे? अनेक वचन आहे. आता युजिंग करताना कसं होईल? यूज करताना कसं होईल? हा सुद्धा यूज करताना कसा आहे? सुद्धा प्लुरल आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हा सुद्धा यूज करताना कसा आहे? प्लुरल आहे, अनेक वचन आहे. लिहून घे. कधी कधी काय होते की आपली हँडरायटिंग पण बरोबर नसतो. कोणाकोणाला माहित नसते, लिहून टाकतात, चुपचाप होऊन जाते. असं होते का? नाही होत. गाव गल्लोगल्लीमध्ये ट्युशन क्लासेस आहेत. मी काय म्हणता, गाव गल्लोगल्लीमध्ये ट्युशन क्लासेस आहेत, पण ट्युशन क्लासेस शिकवणारा जर ट्रेनर चांगला असला ना, तर तो ट्रेनर त्याच्या समोर त्याचे स्टुडंट असले तर काय होईल? त्याचे स्टुडंट्स काय होईल? परफेक्शन बनल, इंटरेस्ट ठेवून बढे काय होईल? जास्तीत जास्त इंग्लिश स्पोकनला जास्त वाव देतील. बरोबर. ट्रेनर तुमचा टीचर नाही. मी टीचर नाही, मी स्वतःला ट्रेनर समजतो. मी तुला ट्रेनिंग देतो कशाची? इंग्लिश कसं बोलायचं, हाऊ टू स्पीक इंग्लिश. बरोबर आहे. मानता तुम्ही? हा. आणि त्यात आता मला सांगा, एखादी जर चांगलाच असेल, हटके शिकवणारा परफेक्शन मध्ये, बरोबर आहे. मी टीचर नाही तर मी सर काय, माझी पोस्टिंग टीचर आहे फक्त, पण ट्रेनर ऍज अ ट्रेनर सारखा मी तुम्हाला शिकवत आहे. बरोबर आहे. पण तुम्हाला मी ट्रेनिंग देत आहे. ठीक आहे. तुम्ही ट्रेन होता. बरोबर आहे. एखादी टीचर जर फलाना शिकवत राहिले, हे माझी टेक्निक आहे. समजून घेणे वाल्याला समजते बरोबर आहे. समजने वाले को ऐसा एक मन आहे, समजने वाले को इशारा काफी होता. तर हा इशारा समजलेला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्या इशाऱ्यामार्फत थ्रू मधून तुम्हाला कोणता नॉलेज गेन भेटलाय, सरांनी कोणती टेक्निक सांगली आहे. जस्ट मी टीचर नाही आहे, पण माझी पोस्टिंग काय आहे? टीचर आहे. पण जस्ट ऍज मी शिकवतो कसं, ऍज अ ट्रेनर नुसार, इंग्लिशचा ट्रेनर म्हणून. तर तुम्ही काय होता? मी तुम्हाला ट्रेनिंग देतो, तर तुम्ही काय होता? ट्रेन होता. बरोबर आहे. मग तुम्हाला काय वाटते? अशी फिलिंग्स येते,
सर तर आम्हाला ट्रेन करतात बॉडी, ट्रेन करते त्या म्हणजे काय होत आहे, जसं ट्रेनिंग वाईज तुम्हाला ट्रेनिंग देतो, तुम्ही तर ट्रेन होता, तुम्हाला फिलिंग्स येते इंटरेस्टिंग चांगली, सर तो बहुत बडे ट्रेन करतात, तसंच आम्ही का करू पाहू, दुसऱ्याला ट्रेन करून पाहू. म्हणजे ऍज अ ट्रेनर म्हणून मी तुम्हाला शिकवतो आणि तुम्हाला ट्रेनिंग ते भेटते, तुम्ही ट्रेनिंग घेता माझ्याकडून. ते ट्रेनिंग कसे, ते ट्रेनिंग घेतलेली असते तुम्हाला, इंटरेस्टिंग असते आणि ते तुम्हाला वाटते की तुम्हाला दुसऱ्याला ट्रेन करावं. म्हणजे पोरगा जो टीचर आहे, जो मास्टर आहे, जो टीचर आहे, तो शिकवतच राहते, पोरगा शिकतच राहते. पण एखादी जर ट्रेनर म्हणून जर शिकवण्याला जर लागलं, ट्रेनिंग जर त्यांना देत गेलं, तर पोरगा जर ट्रेन होईल, तो पोरगा स्वतःच ट्रेन तर होईलच होईल, तो दुसऱ्यांना पण ट्रेन करेल आणि तो दुसऱ्यांना पण तो ट्रेन झालेला आहे ना, तो दुसऱ्यांना ट्रेन करेल. म्हणजे आपलं नेटवर्क वाढता येतं. नेटवर्क वाढवण्याची एक चांगली कला आहे. ते कोणाला आहे, आपल्याला असेल. कोणाला आहे, हे कोणाची टेक्निक होती, आपली सनशाईन स्पोकन इंग्लिश क्लासेसची टेक्निक आहे आणि कोणताही स्टुडंट येथून वाया जाणार नाही, गॅरंटी देतो. बरोबर आहे. तर देह हा कसा होता, देह कसा होता, नेचर मध्ये प्लुरल आणि युजिंग मध्ये सुद्धा प्लुरल म्हणजे अनेकवचन. लिहिले का आपण, चला लिहून घ्या. जमाना फास्ट मोर नाही, स्लो मोर नाही, तुमच्या युअर ओन हँड रायटिंग वर किती स्पीड आहे, किती आणायची असेल, ते तुमच्यावर डिपेंड असते बेटा. बरोबर आहे. हा, आणि चांगलं छान पाहून समजून बढिया लिहाल तर समोर अजून तुम्हाला बेनिफिशियल भेटेल. बरोबर आहे. ठीक आहे, समोरचं ओळखू आपण. दे झालं. देच्या नंतर काय बेटा, हा, देच्या नंतर काय आहे, वी. आता आपले सब्जेक्ट होते देच्या नंतर वी. बरोबर आहे. तर वी कोणत्या नंबरवर आहे, नंबर 4. बरोबर आहे. आयु देवी यशस्वी सिंग ना, बरोबर, नंबर 4. आता हा वी कसा आहे, वी म्हणजे काय होते, वी म्हणजे आपण, वी म्हणजे आपण किंवा आम्ही. ठीक आहे. वी म्हणजे आपण, वी म्हणजे काय होते, आपण किंवा आम्ही. ठीक आहे. आता हा लिहून घ्या. ठीक आहे. आता एक दिवस काय झालं, एक दिवस करता करता एक दिवस असाच एक पिरियड होता, त्याच्यामध्ये वी विषय सब्जेक्ट होता, पण एखाद्या व्यक्तीला माहित नव्हतं, पण मला माहित होता वी हा सिंग्युलर आहे का प्लुरल आहे. सरळ सरळ वी हा कसा आहे, त्याचा मिनिंग कसा येत आहे, आपण म्हणजे एकापेक्षा जास्त. आपण म्हणजे का, आपण म्हणजे आपण, वी म्हणजे आपण. तर नेचर मध्ये कसं आहे बेटा, नेचर मध्ये कसं आहे, प्लुरल. यू कॅन अंडरस्टँड. हाऊ मेनी परसेंट, 100%. because you are gaining your knowledge from yourself teacher. Okay, so am I right or not? Yes, no? Okay, 100%. Are you sure? Ensure. Okay, definitely. So we कसा असेल बेटा मग, प्लुरल. नेचर मध्ये सांगताना कसा असेल, प्लुरल. हा भाऊ नेचर मध्ये काय, तोही लोकांना नाही समजत. बरोबर आहे. पण नेचर मध्ये काय, नॅचरली सांगताना नेचर मध्ये सब्जेक्ट कसा आहे, वी प्लुरल असतो. कसा असतो, प्लुरल. आणि युजिंग मध्ये कसा असेल मग, सुद्धा तो प्लुरल असेल. म्हणजे येणारा सब्जेक्ट तुमचा जर वी हा आला असेल, वी जर सब्जेक्ट म्हणून आला असेल एखाद्या सेंटेन्स मध्ये, जर सब्जेक्ट वी आहे, सब्जेक्ट जर तसा प्लुरल असेल तर त्याचा वर्ब कसा राहील, प्लुरल. बरोबर आहे. पण त्याच्यामध्ये हेल्पिंग वर्ब येऊ की तो मेन वर्ब येऊ, त्याच्या नंतरचा भाग झाला तो. फक्त वर्ब आहे, वर्ब कोणता असते, तो हेल्पिंग वर्ब येऊ की मेन वर्ब, त्याचा जर सब्जेक्ट जर प्लुरल असेल तर त्याचा वर्ब कसा येईल, प्लुरलच येईल. बरोबर आहे. त्याचा कारण मिनिंग जो आहे तो घसरला पाहिजे नाही. जर एखादी आपण मूर्ख व्यक्ती असेल की एखाद्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट सिंग्युलर आणि त्याचा वर्ब जर प्लुरल वापरेल तर सेंटेन्स चुकेल ना, तो मिनिंगफुल येईल का अनमिनिंगफुल येईल, अनमिनिंगफुल ठरेल. तर मग त्याच्यासाठी आपल्या सब्जेक्टचा नेचर मध्ये काय असतो, प्लुरल असतो, आणि युजिंग मध्ये काय असतो बेटा, प्लुरल असतो. हे माहित करणे नीडिंग आहे, नेसेसरी आहे. चला लिहून घ्या. झालं. ठीक आहे.
आता दुसरा कोणता आहे? हा झाला. आता आयु देवी, बरोबर आहे. आयु देवी कंप्लीट झाले म्हणजे आपली टेक्निक कोणती आहे? आयु देवी असेसिंग म्हणजे आयु देवी पूर्ण कंप्लीट झाले. आता कोणता पाचवा राहिला? 5व्या नंबरवर कोणता बेटा? ही. आता ही तर हा सोपाच आहे. ही, शी, इट, रामा. ठीक आहे. ही म्हणजे काय होते मराठीत? तो. ही म्हणजे तो. ठीक आहे. तो त्याचा तो नाही, हा लक्षात ठेवा ना. तो त्याचा तो होईल. तो त्याचा म्हणून ते फटाके येतात. आता दिवाळी येत आहे. दिवाळीला मस्त लई फटाके फोडतील लोक, आणि ते लोकांचे मुलं आणि तोताछाप फटाका आहे. तोताछाप फटाका, तोताछाप फटाक्याचा तो नाही आहे, इंग्लिश ग्रामरचा ही आहे. समजून घ्या. इंग्लिशला प्रोफेशनल नको बनवा, प्रोफेशनल बनवा. हीचा तो, बरोबर. सांगण्याचं उदाहरण असं आहे, आपण पण प्रोफेशनली बोलत नाही, पण प्रोफेशनली बोलून जर इंग्लिश जर काही तर इंग्लिश जर आपल्याला येत असेल तर विदाऊट इंग्लिशला या जमान्यात अर्थ नाही. कालही सांगलं, परवाही सांगलं, अजून सांगतही आहे. लोकांना जागृत व्हा. वेक अप युअर थॉट्स अँड टू गेन युअर नॉलेज टू इंग्लिश as perfection in 100%ly. Are you sure with my thoughts? Yes, because I'm not right always, but somebody can say your thoughts are always right. When you will be teaching, you will be able to teach your students now. Okay, so I want to tell something about this statement to you, because it is important to guide your students, and then they will become perfect from your training, and to gain your knowledge perfectly, and to train their another person. Okay, so nice. आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. सो ही म्हणजे काय बेटा? तो होते. ही म्हणजे का? तो. सिंपल आहे. ही म्हणजे तो. तर याचा नेचर मध्ये वापर कसा होईल? याचा नेचर मध्ये का असेल? मग ही म्हणजे तो ना. आपण नेचर मध्ये सांगतो स्वाभाविकपणे. नेचर मध्ये ही म्हणजे का म्हणतात? तो. बरोबर. ही म्हणजे तो. तर का होईल? ही म्हणजे तो म्हणजे सिंगल येत आहे. सिंगल येत आहे व्यक्ती. ही म्हणतो मी. ही म्हणजे तो सिंगल आहे. मग सिंगलचा का होईल? तर सिंगल म्हणजे का? एकच व्यक्ती. म्हणजे याचा मिनिंग काय येईल? तर सिंगुलर. बरोबर आहे. सिंगुलर येईल. बरोबर आहे. म्हणजे ही का असतो नेचर मध्ये? नेचर मध्ये सिंगुलर. समजलं? ही मध्ये का? ही जो आहे तर नेचर मध्ये कसं असतं? सिंगुलर. आणि यूज मध्ये कसं असतो बेटा? सिंगुलर. तो पण यूज मध्ये कसा असतो? सिंगुलर असतो. लिहून घ्या. बरोबर आहे. समजलं बेटा? हा. आता एक्झाम्पल द्यायची जरूरत आहे का? नाही. ठीक आहे. समजलं? आता याच्यामध्ये काय होतं बेटा की आपण पाहिलं हे 6व्या नंबरवर कोणता आहे आता? शी. आता शी म्हणजे ती. फरक एवढाच आहे. ही कोणाला वापरतात? बरोबर आहे. ही म्हणजे पर्सनला वापरतात. पर्सन कोणता? मेनला वापरतात. बरोबर आहे. वुमेनला वापरतात का? वुमेनला मी ही म्हणेन का? मी पागल आहो का? नाही. कारण वुमेनला इंग्लिश ग्रामर मध्ये एक नियमच आहे. वुमेनला का म्हणल्या जाते? शी म्हणल्या जाते. बरोबर आहे. HSC. ठीक आहे. तर तो 7व्या नंबर आहे की 6व्या नंबरवर आहे? 6व्या नंबरवर आहे. बरोबर आहे. तर शी म्हणजे ती. बरोबर आहे. ती म्हणजे कोण? वुमेन. वुमेन विषयी ते काय आपल्याला प्रोनाउन वापरायचा असेल, कोणता प्रोनाउन लागेल? पर्सनल प्रोनाउन शी. थर्ड पर्सन मध्ये जो इन्क्लुडेड आहे तो. बरोबर आहे. आता शी हा नेचर मध्ये सांगताना कसा असेल बेटा? सिंगुलर. बरोबर आहे. अरे शी म्हणजे ती ना. बरोबर आहे. शी म्हणजे ती ना, म्हणजे ती एकटी आहे ना, म्हणजे काय झालं? सिंगुलर आहे. विषय खतम. आणि याचा यूज मध्ये सुद्धा कसा आहे? सिंगुलर. क्लियर? हो गया? हाँ, तो यहाँ पे आपने लिख दिया पूरा, देख दिया, झालं पूर्ण लिहून. ओके. तर आपण वळू 7व्या नंबरवर कोणता बेटा? इट. जो लास्ट आहे. ठीक आहे. 7व्या नंबरवर कोणता आहे? इट. हा. आता इट 7व्या नंबरवर आहे. बरोबर आहे. इट म्हणजे का?
ते. हा, आता विषय आला पा. इट म्हणजे का ते. अरे हो ना, हो तर काय, इट म्हणजे ते होते. पण नेचर मध्ये सांगताना कसं इट म्हणजे ते समजलं का? इट म्हणजे काय नेमकं ते समजलं का तुम्हाला? नाही. इट म्हणजे कोणती जर नॉन लिव्हिंग थिंग्स असेल त्याच्याविषयी जर कोणता त्याचा सब्जेक्टच नसेल तर तो इट वापरतो आपण. बरोबर आहे. ज्यावेळेस कुठं सब्जेक्ट नसेल त्यावेळेस इटचा युजेस केला जातो. इट हा यूज सब्जेक्ट होतेच. कारण इंग्लिश ग्रामर मध्ये असा कोणता सब्जेक्ट आहे, तुम्ही मला सांगू शकाल? असा कोणता सब्जेक्ट आहे इंग्लिश ग्रामर मध्ये का एखाद्या सेंटेन्स मध्ये सब्जेक्टच नाही, वर्ब तर आहे पण विदाउट सब्जेक्टचा सेंटेन्स बनेल का? नाही. तर त्यासाठी कोणता सब्जेक्ट वापराल? इट. बरोबर आहे. आता डमी सब्जेक्ट तर वापरू शकतो देअर, पण ते हाय लेवलचं झालं आहे. बेसिकली आपण जात आहोत, हे एमपीसी ला देतात देअर डमी सब्जेक्ट. जेव्हा ज्या सेंटेन्स मध्ये इटही वापरला असून आणि सर्व सब्जेक्ट वापरले असून त्यावेळेस एकही सब्जेक्ट नाही ना, तर तो त्या डमी सब्जेक्ट म्हणून कोणता वापरतो आपण? देअर. डमी सब्जेक्ट म्हणून कोणता वापरतो बेटा? लिहून ठेवा. डमी सब्जेक्ट म्हणून कोणता वापरला जाते? देअर. याचा मिनिंग राहतही नाही आणि राहते मिनिंगफुली राहावं का नको, फक्त डमी सब्जेक्ट म्हणून दाखवले जाते. तर सुटेबल झालं पाहिजे की इंग्लिश ग्रामरचा स्ट्रक्चर याच्या वाईज सेंटेन्स बनलाच पाहिजे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड. समजलं? लिहा. हा, आयएमपी लिहून ठेवा. आयएमपी लिहायचं. आयएमपी मध्ये डमी सब्जेक्ट. डमी म्हणजे डुप्लिकेट. बरोबर आहे. डमी म्हणजे डुप्लिकेट, त्याचा बहिरूपिया. बरोबर आहे. स्पष्ट मध्ये सरळ पूर्ण इंडियामध्ये जर लोक पाहत असतील तरी चालेल मला. मराठी समजा अख्खा महाराष्ट्र. गडचिरोली जिल्हा म्हणतात आदिवासी आहे. बरोबर आहे. पण गडचिरोलीमध्ये लोकांची सोच आदिवासी जर हे पलटली तर आदिवासी हा सेंटेन्सच पूर्ण येऊन जाईल. बरोबर आहे. गडचिरोलीतल्या लोकांना पण समज आहे आणि बाहेरचे लोक म्हणतात गडचिरोली जिल्ह्यातून आले तर हे कमीपणा समजतात. तसं नाही, स्वतःवर डिपेंड असते. बरोबर आहे. म्हणून गडचिरोलीचे लोक हुशार आहेत असं नाही, गडचिरोलीच्या लोकांमध्ये सुद्धा टॅलेंट आहे, पण बाहेर निघले पाहिजे. बरोबर आहे. आपण तसे आहोत का? कोणी जर म्हटलं तर नाही. तर गडचिरोली जिल्ह्यातल्या लोकांमध्ये जे सोच आहे ते सोच पलटली पाहिजे. आणि कोणत्या जिल्ह्यातल्या लोकांना आपण जर असं म्हणतो हे वाईट आहे. बरोबर आहे. आणि कुठलाही व्यक्ती असो, इंग्लिश शिकताना इंटरेस्टिंग जर ठेवून शिकलं तर कोणताही व्यक्ती असो, कसाही त्याच्या कोणताही व्यक्ती असो, गरीब असो चाहे श्रीमंत असो असा फरक नाही आहे. बरोबर आहे. कोणीही शिकू शकते आणि कोणीही मोठा व्यक्ती बनू शकते. शून्यापासूनच व्यक्तींची सुरुवात होतो. लक्षात ठेवा. हा, याच्यामध्ये इट विषय कोणता होता? आता इट जेव्हा आपल्याला माहित होता डमी सब्जेक्टचा आपण सांगितलेलं होतं. आपण आता वीट कडे वळू. समजलेलं आहे. कोणाकोणाला माहित नसते आणि कोणी काय करतात जास्तीत जास्त लोक, सर इट लावून दिलो ना होऊन गेला एमपीएससीला. अरे एमपीएससीच्या लोकांना वॉवेल्स आणि कन्सोनंट नाही समजत. मी ना पिरियड घेतलेला स्वतः ज्या क्लासमध्ये घेतलेला त्या. बरोबर आहे. मी घेतलेला आहे, नागपूरला घेतलेला आहे. बरोबर आहे. पण जास्तीत जास्त इट हा कोणता सब्जेक्ट आहे? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे. बरोबर आहे. आता मला सांगा बेटा, या इटला जवळपास तुम्ही रीड करता इंग्लिश पेपरमध्ये, कुठे इंग्लिश टेक्स्टबुक मध्ये, न्यूजपेपर मध्ये. आता मला सांगा, एखाद्याच्या घरी जास्तीत जास्त न्यूजपेपर येत असेल इंग्लिशचा. बरोबर आहे. त्यावेळेस हा इट जास्तीत जास्त आपल्याला दिसतो ना. मला सांगा कोणता सब्जेक्ट दिसतो? आपण आतापर्यंत कोणते सब्जेक्ट जास्त पाहिले? आय पासून आय बघितला, नंतर यू, नंतर दे, वी, ही, शी, एवढेच बघितले ना. पण इट हा वारंवार जिथे दिसला तर याचा इट वारंवार दिसता म्हणजे ओळखीचा आहे हा व्यक्ती. बरोबर आहे. म्हणजे विचार करा, एखादी जर मी म्हणतो ना इट हा सब्जेक्ट कोणता सब्जेक्ट म्हणून ओळखला जातो इंग्लिश ग्रामर मध्ये? लिहून ठेवायचा. इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. कोणता डक्टरी सब्जेक्ट? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. म्हणजे इंट्रोडक्शन. पण ठीक आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून हा इटला ओळखला जातो. तो कसं का मी तो एक्सप्लेन आता करतो 2 मिनिटांमध्ये. बरोबर आहे. बरोबर जातो मी. इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. कोणता डक्टरी सब्जेक्ट? इंट्रोडक्टरी. काय असेल इंट्रोडक्टरीची स्पेलिंग? इंट्रोडक्टरी. काय असेल स्पेलिंग? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. बरोबर आहे स्पेलिंग. इंट्रोडक्शन
आता बघा इंट्रोडक्टरी का होतं, इंट्रोडक्टरी. ठीक आहे, तर इंट्रोडक्टरी का होईल, इंट्रोडक्टरी म्हणजे इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. ठीक आहे, इंट्रोडक्टरी. हा, इंट्रोडक्टरी बरोबर आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. ठीक आहे, ठीक आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. ठीक आहे, आता इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणजे का, इंट्रोडक्टरी म्हणजे का, इंट्रोडक्शन, त्याचा इंट्रो म्हणजे जास्तीत जास्त. इंट्रोडक्शन म्हणजे का, इंट्रोड्यूस. कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ? येस, मीन्स याचा अर्थ काय होतो की स्वतःला तुम्ही स्वतः प्रूव्ह करू शकता का, ओळखण्यामध्ये तुमची ओळखी काय. बरोबर आहे, म्हणजे इंट्रोड्यूस म्हणजे ओळखी करणे, इंट्रोडक्शन म्हणजे तुमचं ओळख करून देणे, आणि इंट्रोडक्टरी म्हणजे त्याचाच मिनिंग झाला. बरोबर आहे, म्हणजे इंट्रोडक्टरी म्हणजे जास्तीत जास्त ओळखला जाणार, म्हणजे त्याला काय म्हणतात जो. आणि तुमच्या कोणत्याही बुकात पहा, कोणत्याही टेक्स्टबुक इंग्लिशच्या ग्रंथामध्ये पहा, कुठंही पहा, जिथं इंग्लिश आहे तिथं पहा, डोळे खोलून पहा की इट हा तुम्हाला जास्त दिसेल, म्हणजे ओळखणारा प्राणी दिसतं आपल्याला. बरोबर आहे, ओळखणारा हा वर्ड दिसतं, ओळखणारा जास्तीत जास्त शब्द दिसत आहे. या इट शिवाय तुम्हाला काम बनेल नाही. आणि मी हेच म्हणतो की आपण पैसे मोजतो, बरोबर आहे ना, तो कॅशियर पैसे मोजते बँकेमध्ये, पण काऊन मोजते, आज जर भारताने शून्याचा जर शोध लावलेला असता तर या 1 2 3 4 5 6 7 8 9 याचं काम झालं असतं का. बरोबर आहे, हे 10 कुठून आले, 1 लागला मग नंतर 0 लागला. तसंच आहे गेम, तसाच आहे. जर भारताने जर शून्याचा जर शोध लावला नसता, झिरोचा जर शोध लावला नसता, तर पूर्ण इंटरनॅशनल लेवलवर पैसे मोजता आलेच नसते. म्हणून इंटरनॅशनल लँग्वेज कोणती आहे, इंग्लिश. शिका इंग्लिश, दुसऱ्यांना शिका इंग्लिश. केव्हा, जेव्हा तुम्ही सनशाईन स्पोकन इंग्लिश मध्ये क्लासमध्ये ऍडमिशनच घ्याल किंवा स्वतः शिकाल, तर कोणाकडून शिकाल. तरी पण सब्जेक्ट कोणते आहेत आपण बघितलं, कोणते बघितले सब्जेक्ट, आय, यू, दे, वी, ही, शी, इथपर्यंत बघितलं. पण इट जो बघत आहोत, तो इट कोणत्या इंग्लिश टेक्स्टबुक मध्ये जास्त इट नाही मला सांगतो. बरोबर आहे, कोणत्या सब्जेक्ट, कोणता जसा एखादी सब्जेक्ट आहे, ही, शी, इट किती प्रमाणात दिसेल, आय दिसेल किती % दिसेल, बहुत कमी प्रमाणात दिसते सब्जेक्ट. आपण सब्जेक्टचा अभ्यास करतो. तसंच सेम आहे, ज्या भारताने शून्याचा शोध लावलेला होता. इथं जर आपण मॅथ्स नाही घेता, पण मॅथ्स वाईज तुम्हाला टेक्निक समजवता की इट सारखं काय आहे, इट कसं आहे. बरोबर आहे, तर ज्या भारताने शून्याचा शोध लावला, तर याच्या समोर शून्य मांडून पाहिला तर 10 झाले, याच्यामधून शून्य मांडून पाहिला 20 झाले, 30च्या समोर 30 झाले. तसं करता करता हे संख्या मोजता आली, आणि मोजताना विदाऊट झिरो न संख्या मोजता येईल का, इम्पॉसिबल आहे, नाही आहे. इम्पॉसिबल आहे का, इम्पॉसिबल आहे का, मला सांगा. एखादी जर नंबर असेल आणि जर झिरो नसता, सरळ झिरो असताच नाही, 1 2 3 1 2 3 4 5 6 9 पर्यंत असता, तर मोजू शकता आलं असतं का आपल्याला. तर विदाऊट झिरो मोजता येईल का, नाही. तर तसंच आहे, इंट्रोडक्टरी जसा सब्जेक्ट आहे आपला इट, समजलं का, याचा खेळ समजलं. इंट्रोडक्टरी पूर्ण स्पेसिफिकेशन पूर्ण डिटेल मध्ये सांगत आहे, आणि जास्तीत जास्त पूर्ण बेसिकली सांगत आहे इट बद्दल. अजून तर इट बद्दल काहीच नाही तुम्हाला माहिती. बरोबर आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट आहे. कोणता डक्टरी सब्जेक्ट आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून इंग्लिश ग्रामर मध्ये ओळखला जातो. कोणता, तो इट. बाबांनो पहिले लक्षात घ्या, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणजे का, जास्तीत जास्त इंट्रोड्यूस करणे म्हणजे ओळख करणे. जास्तीत जास्त ओळखला जाणारा सब्जेक्ट म्हणजे कोणता, इट. कोणत्याही कान्याकोपऱ्यात कोणता इंग्लिशचा सेंटेन्स असेल, इट शिवाय काम बनत नाही. मग शून्याशिवाय काम बनलं असतं का, नाही. तसाच इट शिवाय काम बनत नाही. त्याच्याचमुळे त्याला का म्हणतात, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट हा इट असतो. बरोबर आहे. बेसिकली कोणता पुस्तक माझ्या हातात नाही, कोणताच पुस्तक माझ्या हातात नाही, तरी पण तुम्हाला डिटेल मध्ये टीच केलाय, ट्रेन केलाय. चला लिहून घ्या, यांना IMP द्या, महत्वाचा आहे IMP. बरोबर आहे. इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. इथे काय लिहाल, इंट्रोडक्टरी. हा, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट.
ठीक आहे, इंट्रोडक्टरी सब्जेक्ट. ठीक आहे, आता मला सांगा इंट्रोडक्टरी सब्जेक्ट झाला. ठीक आहे, आता याच्यामध्ये इंट्रोडक्टरी सब्जेक्ट म्हणून कोणाला जास्त ओळखले जाईल? हा, इट हा कोणता सब्जेक्ट असतो? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असतो. ठीक आहे, आता या इंट्रोडक्टरी सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त आता मला सांगा काय असतो? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट मध्ये जास्तीत जास्त कुठे युजेस होते, काय होते, आपण जेव्हा पाहून तेव्हा आपल्याला माहिती होईल. आता नेचर मध्ये कसं आहे? इट कसा आहे नेचर मध्ये? कसा आहे तो? सिंगुलर. कसा आहे तो? सिंगुलर. बरोबर आहे. आणि युजेस कसा होईल बेटा याचा? यूज कसा होईल? कसा होईल? सिंगुलर. लिहा, यूज कसा होईल याचा? सिंगुलर. ठीक आहे, नेचर मध्ये सांगताना सिंगुलर, यूज करताना सिंगुलर. म्हणजे आज पूर्ण आपल्याला काय समजले? पूर्ण सब्जेक्टचं पूर्ण डिटेल आपल्याला समजलेला आहे. आणि याच्यामध्ये मला सांगा की सब्जेक्ट जो आहे इट, तो कोणता आहे? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट समजला. बरोबर आहे. आता इंट्रोडक्टरी त्याला का म्हणतात? की जास्तीत जास्त कोणत्याही आपण बुकामध्ये पहा, जास्तीत जास्त टेक्स्ट बुक मध्ये पहा, तिथे काय लिहून असतो? कोणत्या विदाउट सब्जेक्टचं जर काम नसेल होत तर डमी सब्जेक्ट म्हणून देअर करतात, तो भाग वेगळा झाला. पण जास्तीत जास्त आपल्याला कोणता सब्जेक्ट दिसतो बेटा? इट. लावून दिलेलं उठलं सुटलं इट, म्हणजे त्याला काय म्हणतात? जास्तीत जास्त ओळखणारा दिसतो, त्याला काय म्हणतात? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट असे म्हणतात. आणि येणारा जो आहे याचा नेचर मध्ये कसा असतो? सेन्स सिंगुलर. आणि याचा यूज करताना कसा असतो? कसा करायचा यूज करताना? यूज कसा करायचा इटचा? सिंगुलर. बरोबर आहे. तर आपले इथं सब्जेक्ट खतम झाले. थोडं आपण स्पेसिफिकेशन बघू. झालं? ओके, पहा याच्यामध्ये इट झालं, समजलं. आता सब्जेक्ट किती होते आपले? सब्जेक्ट किती होते? ही शी. ठीक आहे, कोणती होती आपली टेक्निक? आय यू दे वी हे शी एच सिंग. ठीक आहे, हे शी एच सिंग म्हणजे सरळ सरळ तुमचं काय होईल? आय यू दे वी ही शी इट. ठीक आहे, ही शी इट. आपल्याला आय माहित झाला. ठीक आहे, आता आपण प्रत्येक डिटेल घेऊ. बरोबर आहे. सब्जेक्ट किती होते? 1 2 3 4 5 6 7. बरोबर आहे. आता ठीक आहे, आय म्हणजे मी, सिंगुलर आहे का प्लुरल आहे? यूज करताना. बरोबर आहे. आय हा नेचर मध्ये कसा आहे? आणि यूज करताना प्लुरल. आणि मला सांगा यू, यू म्हणजे तू किंवा तुम्ही. यू हा वापरताना कसा? ऑलवेज प्लुरल. यू यू. ओके, बरोबर आहे. पण यूज करताना म्हटलं मी म्हणजे काय होईल? यू हा यूज करताना कसा होईल? ऑलवेज दोनही, तू वाला यूज आणि तुम्ही वाला यूज, कसे दोनही ऑलवेज यूज करताना प्लुरल आहे. आणि एक सांगताना सिंगुलर आहे नेचर मध्ये, आणि दुसरा सांगताना प्लुरल आहे. ठीक आहे. आणि तिसरा जो आहे दे म्हणजे नेचर मध्ये प्लुरल आणि यूज करताना पण कसा? तो पण सुद्धा प्लुरल. म्हणजे येणारा वी पण तो कसा राहील? सिंगुलर आणि प्लुरल. नेचर मध्ये नेचर मध्ये वी हा कसा आहे? प्लुरल. आणि यूज करताना कसा आहे? सुद्धा प्लुरल. ही कसा आहे? नेचर मध्ये पण सुद्धा सिंगुलर आहे आणि यूज करताना सुद्धा सिंगुलर आहे. शी कसा आहे? ऍज इट इज सेम आहे. शी पण कसा आहे? हा जो सब्जेक्ट आहे तो नेचर मध्ये कसा आहे? सिंगुलर आणि यूज करताना सिंगुलर. इट कसा आहे? इंट्रोडक्टरी सब्जेक्ट, नेचर मध्ये सुद्धा सिंगुलर आणि यूज करताना सुद्धा सिंगुलर. ठीक आहे, असा. तर इथं आपलं आजचं सेशन खतम होत आहे सब्जेक्टचं, आणि उद्याला घेऊन येऊ दुसरा टॉपिक याच्यावर. तर आजच्या पुरतं इतकंच. आणि उद्याचा टॉपिक जो राहील याच्यामध्ये सर्वात जास्त महत्वाचा आहे, आणि थोडसा टेन्सचं आपण स्पेसिफिकेशन बघू काय असते. आता टेन्स मध्ये का आणि दुसऱ्या पिरियडला होईल. पण आजच्या पुरतं एवढंच. आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा
आणि ज्यांना कुणाला माहित नसेल की इंट्रोडक्टरी सब्जेक्ट बद्दल नवीन नवीन तुम्हाला भेटत जातील व्हिडिओ, आणि तुम्ही जर वॉच करत जाल, दुसऱ्यांना सांगत जाल, बरोबर आहे. 10 बघायचं दररोज, बरोबर आहे. आणि त्याचा जर एखादी आपल्याला क्वेश्चन कन्फ्यूज असेल, एनी डाऊट, एनी प्रॉब्लेम, एनी ऑब्स्टॅकल्स, नो. सो यू हॅव नो ऑब्स्टॅकल्स, प्रॉब्लेम्स, एनी confusion. So then remember my name. सर का म्हटले होते तेव्हा आठवण करायचं मला. आणि पिरियडला चांगले इंटरेस्टिंग बघितलेला व्यक्ती कधीही मागा जात नाही. इंटरेस्ट ठेवून कोणतीही गोष्ट इंटरेस्ट ठेवून करायचा, बिना इंटरेस्ट नाही काम होत नाही. तर आजच्या पुरते इतकंच, आपण उद्याला बघू.